नमस्कार. आज तारीख 17 जानेवारी 2024. आजचं आपलं संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंगचं 90वं मेडिटेशन आहे आणि आपल्या मेडिटेशनचा विषय आहे ग्रॅटिट्यूड, थँक्स गिव्हिंग मेडिटेशन. डोळे मिटून घेऊया. जाणीव श्वासावर. श्वास सहज येतोय जातोय. आणि त्या श्वासाबरोबरच आपलं शरीरही अगदी शिथिल होतंय, त्याकडे लक्ष. शिथिल, एकदम शिथिल. संपूर्ण शरीर डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत एकदम शिथिल झालेलं आहे, याची जाणीव. आपल्या मास्टर्स, देवी देवता, इष्टदेवता, गुरु हे इथे आहेतच. त्यांना आव्हान करायचं आहे, त्यांना सांगायचं आहे आपला जो काही आजचा प्रॉब्लेम असेल, आपला आजचा काही विषय असेल, जो आपण ठरवून आलेलो आहोत की हे हील करायचं आहे. ॲक्च्युली ग्रॅटिट्यूड मेडिटेशन आहे, त्यामुळे सगळंच आपलं हील होणार आहे. आपण जे म्हणू त्या गोष्टी आपल्याला जस्ट थँक्स गिव्हिंगने आपल्याला बरं वाटणार आहे, छान वाटणार आहे. पण तरी तो विषय आपण सांगूया आपल्या मास्टर्सना. आणि आता आपण आपल्या आई वडिलांना, आपल्या जन्मदात्यांना समोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. हाक मारण्याचा प्रयत्न करायचा आहे, हाक मारायचे. आई बाबा दोघांनाही हाक मारा, एकत्र हाक मारा. आणि त्यांनी आपल्यासाठी ज्या ज्या गोष्टी केल्यात, आपल्या जन्मापासून आधी पहिल्यांदा आपण त्यांनी आपल्याला जन्म दिला, ह्या दुनियेत आणलं, ही सृष्टी, हे जग आपल्याला दाखवलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानायचे. त्यांनी शिक्षण दिलं, संस्कार दिले. जे जे प्रसंग आठवत असतील ते प्रसंग पाहण्याचा प्रयत्न करा आणि त्या प्रसंगांना सुद्धा थँक्स म्हणा, आभार माना. जे आपल्या आईबाबांच्या बरोबर आपण घालवलेले प्रसंग आहेत. आई बाबा म्हटल्यावर कदाचित ते पटकन आपल्या डोळ्यासमोर येऊ शकतील किंवा असे लक्षात त्यावेळेला असेच आपण विचार करताना नसतील, पण आत्ता आले असतील मेडिटेशनमध्ये. तर जे काही समोर दिसतंय, ज्या काही गोष्टी आठवत आहेत, त्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींचे आभार मानायचे आहेत आपल्याला. त्यांनी लहानाचं मोठं करताना जे जे कष्ट घेतले, ज्या ज्या गोष्टी केल्या, बोलायला, चालायला, धावायला शिकवलं, आपल्यासाठी आपल्याला ज्या ज्या योग्य गोष्टी त्या त्या वेळेला हव्या होत्या त्या आणून दिल्यात. कपडे लत्ते, वह्या पुस्तकं, औषध पाणी,
ज्या सोयी सुविधा आपल्यासाठी उपलब्ध करून दिल्या त्या प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचेत. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे, थँक्स म्हणायचं आहे. अगदी मोकळेपणाने त्यांना थँक्स म्हणा, आनंदाने थँक्स म्हणा. आणि हे थँक्स म्हणताना आपल्या शरीरात पण कुठे कुठे काही जाणीवा होत असतील, काही व्हायब्रेशन्स येत असतील तर त्याकडे पण लक्ष द्यायचं आहे. आणि त्या भागाला, त्या जाणीवेला पण थँक्स म्हणायचं आहे. स्पर्धा परीक्षा, वक्तृत्व किंवा आणखीन कुठल्या कलांसाठी त्यांनी आपल्याला प्रोत्साहन दिलं असेल, खेळांसाठी प्रोत्साहन दिलं असेल तर त्यासाठी आभार मानायचेत. आणि समजा वेळेअभावी, पैशाअभावी किंवा आणखीन कुठल्याही कारणाने त्यांना तुमच्यासाठी काही गोष्टी करणं जमलं नसेल, तरीही त्याबद्दल त्यांचे आभार मानायचेत. बाकी काहीच बोलायचं नाहीये. फक्त ज्या गोष्टी झाल्या नाहीयेत, करायला हव्या होत्यात असं वाटलंय आणि आत्ता जाणवत आहेत, त्या प्रत्येक गोष्टीसाठी त्या घडल्या नाही आहेत पण तरीही आपण त्यांचे आभार मानायचेत. आपलं प्रेम व्यक्त करायचंय. की ही गोष्ट होऊ शकली नाही, हरकत नाही, थँक्यू. त्यातूनच मला काही शिकायला मिळालंय. ती गोष्ट केली नाही म्हणून काहीतरी मी शिकलोय. तसंच आपले आजी आजोबा दोन्हीकडचे, आईचे पण आणि वडिलांचे पण, त्यांचेही आभार मानायचेत. आपले नातेवाईक मंडळी, काका काकू, मामा मामी, मावशी, आत्या, या सर्वांचे अगदी प्रेमाने आभार मानायचे. जरी त्यांच्याशी आपले संबंध चांगले असले नसले तरीही, ज्यांचे नाही आहेत चांगले संबंध, अशांचे अगदी आवर्जून आठवणीने आभार माना. म्हणजे चुकून आपल्या मनात ज्या काही गाठी निर्माण झाल्या असतील त्यांच्याबद्दल, तर त्या सुटायला, मोकळ्या व्हायला मदत होईल. अशा सर्वांचे आभार मानून आता आपण आपल्या गुरूंचे आभार मानणार आहोत. आपल्या शिक्षकांचे आभार मानणार आहोत, ज्यांनी अगदी आपल्याला लहानपणापासून, आपण शाळेत गेल्यापासून आपल्याला काही शिकवलंय. बऱ्याच गोष्टी शिकवल्यात, खेळ शिकवलेत, गाणी गोष्टी सांगितलेत त्यांनी. अक्षर शब्द ओळखायला शिकवलेत. त्या अगदी लहानपणच्या आपल्या शिक्षकांचे, बालवाडी म्हणूया आपण किंवा आत्ताच्या भाषेत
KG, मॉन्टेसरी, जे काही सिनियर KG, त्या सर्व शिक्षकांचे, आणि त्याबरोबरच तिथे जे कोणी काका मावशी होते, जे आठवत असतील नसतील, दोन्ही पैकी जे काही असेल, नोन अननोन आपण म्हणू शकतो, शिक्षकही कदाचित आठवणीत नसतील, तरीही आपण म्हणायचंय की मी तुमचे अगदी मनापासून आभार मानतो, तुम्हाला थँक्स म्हणतोय, अगदी डीप ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. तिथून आपण प्रायमरीमध्ये गेलो असू. मी जरी शाळेच्या भाषेत बोलत असले तरीही जे काही ज्या पद्धतीचं आपण शिक्षण घेतलं असेल अगदी लहानपणापासून, तरीही त्या काळात ज्यांनी आपल्याला शिकवलं, म्हणजे 3 ते 10 वर्षापर्यंतचा काळ, त्यात ज्यांनी आपल्याला शिकवलं असेल, त्या आपल्या सर्व गुरूंचं, सर्व शिक्षकांचं, सर्व विषयांच्या शिक्षकांचं त्यांना आपण मनापासून थँक्स म्हणायचं आहे, ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. कदाचित त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही गोष्टी मिळाल्या नसतील, मिळालेत त्या गोष्टींचे आभार, नाही मिळालेत त्या गोष्टींचेही आभार. आपण मोठ्या वर्गात गेलो, हायस्कूल मधले आपले सर्व शिक्षक, मग त्यात खेळ शिकवणारे म्हणजे PT टीचर्स, काही चित्रकला, ड्रॉइंग किंवा शिवणाचे असतील काही वर्ग, किंवा आणखीन कुठलेही शिल्पकला म्हणूया, क्राफ्ट शिकवणारे टीचर्स, त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. NCC, स्काउट गाईड असंही काही आपण शिक्षण घेतलं असेल त्या दरम्यान, शाळातून किंवा एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटी म्हणून, त्यांचेही मनापासून आभार मानायचे आहेत. आत्ता फक्त मनापासून आभार मानायचे आहेत आपल्याला, थँक्स म्हणायचं आहे. पुढे कॉलेजमध्ये किंवा तत्सम दुसरं कुठलंही शिक्षण, 10वी 12वी नंतरचं शिक्षण किंवा त्या वयाच्या वेळचं शिक्षण जे आपण एक्स्ट्रा घेतलं असेल, काही प्रोफेशनल कोर्सेस केले असतील, त्या सर्व शिक्षकांचं, किंवा घरातच काही गोष्टी शिकल्या असतील, तर त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. त्या सर्व गुरूंचे अगदी मनापासून आभार मानायचे आहेत.
नोकरी व्यवसायात आपल्याला ज्या ज्या सहकाऱ्यांनी मदत केली, जे आपले बॉस होते किंवा आपण बॉस होतो, त्या प्रत्येक सहकार्याचं, सहकारी वर्गाचं अगदी हृदयापासून आपण त्यांना थँक्स म्हणायचंय, मनापासून थँक्स म्हणायचंय. कुठून चुकून कोणाला वगळलं जात असेल तर त्यांना आठवणीने थँक्स म्हणा. आपली यादी खूप मोठी असते, आपल्याला भेटणारी माणसं खूप असतात, रोज आपण नवीन नवीन लोकांना भेटत असतो. त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार. आपण राहत असलेल्या वास्तूच्या आजूबाजूला असलेले आपले शेजारी, आपले शाळेतले किंवा इतर ठिकाणचे आपले मित्र मैत्रिणी, इतर नातेवाईक मंडळी, आपण एक्सटेंडेड फॅमिली सारखे जे जोडले गेलेले असतो एकमेकांना, त्या प्रत्येकाचे आभार. त्या प्रत्येकाला थँक्स म्हणायचं आहे. आपल्या ज्या ज्या व्यक्ती गेलेल्या आहेत, नातेवाईक असतील, ओळखीचे असतील, शेजारचे कोणी असतील, त्या प्रत्येक गेलेल्या व्यक्तींकडून आपण काही शिकलोय, नकळत शिकलोय. काही माहिती मिळाली असेल, कुठल्या जागेची असेल, कुठल्या गोष्टींची असेल, कुठल्या व्यवसायातल्या काही अडचणी असतील त्या दूर करायला पण मदत झाली असेल, किंवा आपला एखादा पडलेला प्रश्न आहे तो चटकन चुटकीसरशी कोणीतरी सोडवलेला असेल. आणि मोठे म्हणून आपण त्यांचा एक सल्ला घेतला असेल, तर त्या प्रत्येक व्यक्तीचे, गेलेल्या व्यक्तींचे आपण आभार मानणार आहोत. आणि आपले घरातले पितर, आपले पूर्वज, ज्यांच्याकडून आपण DNA मधून, प्रारब्धातून भरपूर गोष्टी घेऊन आलेलो आहोत. मग ते गुण असतील, काही कौशल्य असेल, दोष असतील, शारीरिक दोष असतील, जे आपण घेऊन आलोय, किंवा आपण ज्या रोजच्या जीवनात जगताना काही गोष्टी अनवधानाने घेतल्यात, हिडन लॉयल्टीच्या बेसिसवर, त्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण त्यांचे आत्ता आधी आभार मानायचेत. भले ते चूक असेल, बरोबर असेल, त्याकडे लक्ष नाही द्यायचंय. जी गोष्ट आपण घेतलीये, आपल्याला मिळाले, त्या प्रत्येक गोष्टीचे आभार मानायचेत. त्या गुणांचे, त्या दोषांचे, त्या कौशल्याचे.
आणि या सर्वांबरोबरच आपल्या घरातल्या अगदी लहानपणापासून आत्तापर्यंत आपण वापरत असलेल्या प्रत्येक वस्तूचे, आपल्या मिळालेल्या पैशाचे, बक्षिसाचे, आपण कमवलेल्या पैशाचे आणि त्याचबरोबर खर्च केलेल्या पैशाचे, या सर्वांचे आभार मानायचे आहेत. आपल्या वास्तूचे आभार, आपल्या वास्तूत असलेल्या प्रत्येक वस्तूचे आभार, जी सध्या आपल्या बरोबर आहे वास्तू ती, किंवा आपल्या पूर्वजांची पण कुठलीही वास्तू असेल तर त्याचेही आभार मानायचे. नोन अननोन प्रत्येक गोष्टीचे आपण आभार मानणार आहोत. थँक्स गिव्हिंग करणार आहोत, ग्रॅटिट्यूड व्यक्त करणार आहोत. आपल्या आयुष्यात आलेले शत्रू किंवा शत्रू समान व्यक्ती किंवा अशी व्यक्ती ज्यांच्याशी आपलं अजिबात पटत नाही, किंवा अशा व्यक्ती ज्या आधी फ्रेंड्स होत्या, आधी मित्रमैत्रिणींपैकी होते पण आता अजिबातच नाही, त्या प्रत्येक व्यक्तीचे, ते प्रत्येक शत्रूचे आणि त्या घडलेल्या प्रत्येक घटनेचे आभार. आणि आपण आपल्या सासू सासरे, दीर नणंद, आपला नवरा किंवा आपली बायको किंवा आपले पार्टनर, आपली मुलं, सुना, जावई, मुली, नातवंड, आणि मी मगाशी म्हटलं तसं की मुलांसमान आपल्याला जी कोणी खूप प्रिय मुलं असतात, लहान, मैत्रिणीची, मित्रांची, बहिणींची, भावांची, त्या प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत. आपलं प्रेम, आपलं ग्रॅटिट्यूड त्यांच्याबद्दल व्यक्त करायचं आहे. आणि आपण आता आपल्या स्वतःच्या शरीराचे, मनाचे, विचारांचे, आचारांचे, भावनांचे, या सगळ्या गोष्टींचे आभार मानायचे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक सेलचे आभार मानायचे, स्नायूंचे, सगळ्या संस्थांचे, आपल्या शरीरात अखंड वाहणाऱ्या रक्ताचे, आपल्या शरीरात जो प्राण चालू आहे, ज्यामुळे आपण जिवंत आहोत, त्या प्राणाचे, त्या श्वासाचे आपण आभार मानणार आहोत.
आणि तो श्वास ज्यांच्यामुळे चालू आहे अशा हायर एंटिटीजचे देवी देवता, गुरु, कुलदेवता, कुलदेवी आणि संपूर्ण युनिवर्सचे आपण मनापासून आभार मानणार आहोत. त्या युनिवर्सकडून आपल्याला भरपूर ऊर्जा सतत मिळत आहे. ते अशीच अखंड चालू राहण्यासाठी चालू आहेच आणि चालू राहीलच. त्या सर्व गोष्टींसाठी, त्या ऊर्जेसाठी संपूर्ण युनिवर्सचे पुन्हा एकदा आपण आभार मानणार आहोत. जे काही राहिलं असेल अनवधानाने किंवा अजून पूर्ण व्हावं असं वाटत असेल तर तेवढा वेळ घ्या. आणि पूर्ण झालं असं वाटलं की मग दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवर घासून त्याची ऊर्जा आपल्या डोळ्यांना देऊन आपण डोळे उघडायला हरकत नाहीये. थँक्यू व्हेरी मच.